लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। काल रात्रीपासून संततधार पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूस नदीने आज महारुद्रावतार धारण केला होता। यापूर्वी पूस नदीला समाधानकारक पाऊसही झाला नव्हता, मात्र सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर आला आहे। पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की नदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे। अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत। पुसद शहरालगत असलेल्या लक्ष्मीनगर, मनशांती, अनमोल सिटी, साईनगर, महावीरनगर इत्यादी नगरांच्या सखल भागात पाणी साचले असून नव्याने निर्माण केलेल्या प्लॉटिंगला तळे व नद्याचे स्वरूप आले आहे। नवीन बिल्डर धारकांनी ग्राहकांना लुटले असून नैसर्गिक नदी नाल्याचा स्रोत कमी करून कृत्रिम नाले बनवल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून न दिल्याने मुसळधार पावसाने या नवीन प्लॉट धारकांना भीतीने घाबरवले आहे। सर्वच नगर जलमय झाले आहेत। पुसद शहरातील नदी किनारी असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळील छोटा पूल हा पूर्णपणे पाण्याखाली गेला होता, ज्यामुळे प्रवासी नागरिकांच्या रहदारीवर ये जाण्यावर मर्यादा निश्चित झाल्या आहेत। स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठावरील गावांमध्ये सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.